आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणी दरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी आज अनोखे आंदोलन छेडले। न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फीत बांधून पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आले आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीवेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी वकिलांना धमकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप कल्याण बार असोसिएशनकडून करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकिलांनी लाल फीत बांधून कामकाज सुरू ठेवले। न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांचा सन्मान राखला जावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस आणि वकील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। शुक्रवारी जो प्रकार इथे घडला होता, एका अक्यूजला इथे प्रेझेंट केलं गेलं होतं आणि ते पॉलिटिकल स्टेटस होल्ड करत होते, म्हणून त्यांच्या सोबत आलेले सर्व पोलीस मंडळी लिटरली त्यांचे पर्सनल सिक्युरिटी गार्ड्स असल्याप्रमाणे वागत होते। त्यांनी वकिलांना धक्काबुक्की केली, धमक्या दिल्या, 353 दर्ज करू असं म्हणाले आणि विदाउट एनी वकिलांचे परमिशन वकिलांच्याच प्रिमाइसेस मध्ये व्हिडिओ कॅमेरा ऑन करून कॅमेरामध्ये शूटिंग घेतली गेली। या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी लाल फीत लावून काम करायचं ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही लेखी तक्रार सुद्धा आमच्या प्रिन्सिपल जजकडे दिलेली आहे। आम्ही हायकोर्टात सुद्धा ही गोष्ट एस्केलेट करणार आहोत आणि जिथे जिथे आम्हाला तक्रार करावी लागणार तिथे तिथे आम्ही करणार आहोत। काय सांगणार आज आपण लाल फीत बांधून कामकाज सुरू केलेलं आहे, फीत बांधण्याचं कारण? याआधी आम्हाला कधी अशी गरज वाटली नाही की लाल फीत लावून आम्हाला काम करणं, परंतु आमच्या वकिलांवर अन्याय झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे लाल फीत लावून आमचं कामकाज चालू ठेवलेलं आहे। ऍक्च्युअली शुक्रवारी जेव्हा आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं गेलं तेव्हा पोलिसांनी वकिलांबरोबर जे काही गैरवर्तन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज हे लाल फीत लावून काम करतोय। पोलिसांनी आम्हाला सरकारी कामामध्ये 353 असा कलम लावून आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवायची आम्हाला धमकी दिलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आम्ही आज कोर्ट ऑफिसर आहोत आणि त्या कोर्ट ऑफिसरलाच तुम्ही पोलीस धमकी देतात की तुमचे खोटे गुन्हे करू, आणि त्याबद्दल आम्ही हा निषेध व्यक्त करतोय। त्या संबंधात आम्ही वरिष्ठांना सुद्धा आम्ही करस्पॉन्डन्स केलेला आहे की पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे लाल फीत लावून आम्ही आमचं कामकाज चालू ठेवणार आहोत।